नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या करकरीत ब्लॉग मध्ये। आज शिमग्याचा भाग आहे आणि शिमगा भाग 2 मध्ये आम्ही घेऊन आलो आहोत एक्सक्लुझिव्ह गोमू पवारवाडीची आणि गोमूचा नाच। गोमू तोंड लपवते सध्या, आम्ही त्यांचं तोंड नंतर रिव्हील करू पूर्णपणे। जुडून राहा। आणि ही ऐतिहासिक गाणी आहेत गोमूची, पवारवाडीमध्ये रचलेली, इटलीवरतून आणलेली गोमू आहे। काही गाणी ऐतिहासिक आहे जी पवारवाडीमध्येच रचलेत, वेरवलीतच रचलेत, अशी सुद्धा गाणी आहेत जी तुम्हाला ऐकायला येतील। जी ऐकता ऐकता जर पूर्ण त्यांचा ऑडिओ ऐकता येत नसेल तर मी त्याच्या खाली लिरिक्स टाकेन, त्यामुळे तुम्हाला ते समजेल। आणि हा आहे कोकणातील पारंपरिक कोकणाचा भाग 2। मी पालखी दाखवली आणि हा शिमग्याचाच भाग आहे गोमू। आणि आमच्या पवारवाडीतील सर्व मंडळी इथे जमलेले आहेत, तर चला। मित्रांनो, अशा पद्धतीने गोमू बनवून गोमूचा नाच, हे जे खेळे असतात ते खेळे प्रत्येकाच्या दारोदारी घरी घेऊन जात असतात। हा पारंपरिक खेळ आहे, हा पारंपरिक संस्कृती, कला आहे, कोकणची कला आहे। बघू शकता कशा पद्धतीने रांगोळी सजवलेली आहे। आणि आता आपण सुनील दादांच्या घरी आलेलो आहोत। मोठ्याने बोल। मोठ्याने तू बाजूला राहू बा। शिडीवर शिडी 32 शिडी, शिडीवर शिडी 32 शिडी, मनोजराव पितात बिडी, मी लावते काडी। आरत घेऊन कोण गोमू आले, आरत घेऊन कोण गोमू आले, बाजारी कसे मी जाऊ, मथुरेच्या बाजाराला चालले, सतवेने बाळली अगरालाई। कोणाला आठवतं का पहिल्या कुठल्या गोमू यायच्या वाडीतल्या? भरपूर यायच्या, वरच्या वाडीतली गोमू असायची ना। नाही लाईव्ह बंद केलं आता।
नॅचरल वॉटर. निल्यानं पाणी घेऊन गेलाय. आता आम्ही येतोय. व्हिडिओ करता डायरेक्ट फ्लावर दूधवाला मामी चप्पल कोणाची दूधवाला मामी चप्पल कोणाची मामीचे ओट्यावर सायकल कोणाची मामीचे दारावर सायकल कोणाची मामीच्या दारावर सायकल कोणाची मामीच्या दारावर सायकल कोणाची मामीचे दारावर सायकल कोणाची मामीचे दारावर सायकल कोणाची मामीच्या दारावर सायकल कोणाची मामीच्या दारावर सायकल कोणाची मामा गेले शेताला मामी 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 सायकल कोणाची मामीचे ओट्यावर पडली कोणाची मामीचे ओट्यावर पडली कोणाची मामीच्या ओट्यावर परडे कोणाचे मामीच्या ओट्यावर परडे कोणाचे आला होता पाऊवाला पडली पाऊवाल्याची आला होता पाऊवाला पडली पाऊवाल्याची आला होता पाहू